मित्रांनो, मी नंदकिशोर भावसार, नाशिक देवस्थान समिती, नाशिक शहरातील आणि आपल्या आजूबाजूच्या तालुक्यातले काही मंदिर 1000 मंदिर आपण एकत्र केले. किती? 1000. रोज संध्याकाळी बरोबर 7ला आरती आपण प्रयत्न चालू केलेला. त्याच्यात 700 ते 800 देवस्थान आहेत की ते संध्याकाळी 7ची आरती करतात. आणखी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गोदा आरती होती, तिचं पण वेळ 7ची. लक्षात घ्या. सागर भाऊचं ज्या दिवसापासून निवड झाली त्या दिवसापासून सागर भाऊ त्यांच्याच मध्ये आहे. त्यांनाही विनंती केली होती की हाच प्रयत्न आपल्याला मालेगावला करायचा आहे. एकाच वेळेला प्रत्येक मंदिरात, प्रत्येक गणेश मंडळात आणि त्याचबरोबर आता समजा प्रत्येकाला मंदिरात जाता येत नाही, गणेश मंडळात जाता येत नाही, त्याच वेळेला घरी दिवा लावण्याची वेळ 7 वाजेची. हळूहळू त्याला यश येते. 11 जिल्ह्यामध्ये आपलं एक काम पोहोचलेलं आहे. 3 वर्षात 36 जिल्हे महाराष्ट्रातले आणि जवळजवळ 350 तालुके, 35,000 मंदिर फक्त महाराष्ट्रातले. हे काम आपण पूर्ण भारत आणि नंतर जागतिक लेवलला, म्हणजे जागतिक लेवलला काय तर इस्कॉन मंदिर आहे, तुम्हाला माहिती असेल 152 देशात आहे. किती? 152 देशात. त्यानंतर स्वामीनारायण मंदिर आहे ते 34 देशात आहे. म्हणजे आपण तिथपर्यंत हा विचार नेणार आहे. आपली एकी, आपला एकपणा दिसण्यासाठी हे गरजेचं आहे. आणि तुमचं पण आजपासून हे काम सुरू की तुम्ही प्रत्येकाला, तुमच्या मित्राला, तुमच्या परिवारामध्ये, तुमच्या ग्रुपमध्ये आज हा जो व्हिडिओ निघेल तो तुम्ही टाकावा. सागर भाऊला मी विनंती करेल की त्यांनी थोडंसं माहिती मालेगावची द्यायची आहे ती द्या. नमस्कार, मी मालेगाव मध्यवर्ती गणेशोत्सव समिती अध्यक्ष सागर बालचंद्र सूर्यवंशी, नंदकिशोर काका देवस्थान, नाशिक देवस्थान समितीचे. ते ज्या दिवसापासून आपली निवड झाली त्या दिवसापासून आम्ही कंटिन्यू टचमध्ये आहे. त्यांनी मला सूचना केली होती की सगळ्या गणेश मंडळामध्ये 7 वाजता आरती व्हायला पाहिजे. तसं आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाने सगळ्यांना सांगत आलो. बरेचशा मंडळांना आम्ही सांगितलं, सगळ्यांनी त्याचं पालनही केलं. 7 वाजता बऱ्याच जणांनी आरती केली. आपल्याही मंडळाची आरती, आपल्या समितीची आरती पण 7 वाजताच होते. तसंच आमचा नाशिक देवस्थान समितीला पाठिंबा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.